नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये द सीडिंग ह्या हॉलिवूड पिक्चरची स्टोरी बघणार आहोत. तर चला तर स्टोरीला सुरुवात करूया. पिक्चरच्या पहिल्या सीनमध्ये सॅम नावाचा फोटोग्राफर दाखवतात. सॅमला सूर्यग्रहण पाहण्यासाठी आणि सूर्यग्रहणाचे फोटो काढण्यासाठी जायचं असतं. त्यासाठी तो एका सुनसान जागेवर जातो. सॅमला त्याचा फोटोचा सेटअप लावण्यासाठी रस्त्यापासून खूप लांब चालत जावं लागतं. सॅम काही वेळात फोटो आणि व्हिडिओ काढतो आणि त्याला अंधार पडायच्या आत घरी जायचं असतं. पण त्याच्यासोबत एक घोळ होतो. त्याला माघारी जायचा रस्ता माहीत नसतो. सॅमला थोडं पुढं चालत गेल्यावर एका झाडाखाली एक पोरग दिसतं. सॅम त्या पोराला विचारतो, ए पोरा, तुझं मम्मी पप्पा कुठं आहेत र? त्यावर ते पोरग म्हणतं, माझे मम्मी पप्पा हरवलेत, मी पण त्यांनाच हुडकतो. तो तिथून निघून जातो. सॅमला पण ते खरं वाटतं आणि तो त्या पोराच्या मागं चालत जातो. ते पोरग सॅमला त्याच्या गाडीपासून एवढं लांब आणतो की सॅम परत माघारी कधीच जाऊ शकत नाही आणि तिथून ते पोरग पळ काढतं. सॅमला पण आता कळून चुकलेलं की त्या पोरानं त्याला ट्रॅप केलंय. त्याला माघारी जायचं असतं पण त्याला माघारी जायचा रस्ता माहीत नसतो. त्या वेळानं तिथं अंधार होतो आणि अंधार असल्यामुळे सॅमला काही रस्ता सापडत नाही. त्यामुळे तो तिथंच आडोशाला झोपून जातो. तास 2 तासानं त्याला तिथून वेगवेगळे आवाज येऊ लागतात. सॅम थोडं पुढं जाऊन बघतो तर त्याला एका खोल खड्ड्यात लाईट लागलेली दिसते. तो लाईटच्या दिशेने एका शिडीवरून खाली जातो आणि त्याला तिथे एक घर दिसतं. त्या घराचा दरवाजा त्याला उघडा दिसतो. तो 2-3 वेळा तो दरवाजा वाजवतो पण त्याला आतून कोणच रिस्पॉन्स देत नाही. म्हणून तो आत जाण्याचा निर्णय घेतो. त्याला आत गेल्यावर तिथे एक तरुण पोरगी दिसते. तरुण पोरीचं नाव असतं एलिस. एलिस सॅमला बघून कसलीच भिली नाही. यावर सॅम तिला म्हणतो की मला तुझा मोबाईल मिळेल का? त्या सिमला इथं कसलंच नेटवर्क नाही. एलिस त्याला काही सुद्धा रिस्पॉन्स देत नाही आणि आपलं काम करू लागते. ती जेवणाचं ताट टेबलवर ठेवते आणि त्याला जेवायला बोलवते. एक अनोळखी पोरगी आपल्याला जेवायला बोलवते हे बघून तो खूप खुश झाला आणि तो खुशीमध्ये तिला सांगू लागला की मी एका पोराची मदत करायला आलेलो पण तो मला रस्त्यात एकटं सोडून पळून गेला. यावर एलिस सॅमला म्हणते की आता रात्र खूप झाली, आपल्याला आता झोपायला पाहिजे. तिचं हे बोलणं ऐकून सॅम पण आपली मान खाली घालती दाखवेल त्या रूम मध्ये झोपायला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळ होते. सॅम उठला तरी अजून एलिस काय उठली नव्हती. त्यामुळे तो तिथून जाण्याचा निर्णय घेतो. तो बाहेर येऊन बघतो तर काय, तो ज्या शिडीने रात्री खाली आला होता ती शिडीच तिथून गायब होती. तो खूप घाबरतो. थोडं इकडं तिकडं बघतो तर सगळीकडे त्याला उन्हानं तापलेलं ते खडकच दिसत होतं. थोड्या वेळानं एलिस पण घराबाहेर येते आणि ती तिचं काम करू लागते. त्यावर सॅम तिला म्हणतो, रात्रीची जी शिडी होती ती आता कुठं गेली? यावरती त्याला म्हणते की मला माहित नाही, ते लोक कधीतरीच इथं शिडी ठेवतात आणि त्यांचं काम झालं का ते शिडी काढून घेऊन जातात. एलिसच्या या बोलण्यावरनं सॅम वैतागतो आणि तिला विचारतो, इथं अजून पण लोक राहतात का? यावर एलिस सॅमला काहीच उत्तर देत नाही आणि ती घरात निघून जाते. थोड्या वेळाने सॅम इकडं तिकडं बघतो आणि वर चढायसाठी त्याला काय मिळतंय का बघ. थोडं हुडकल्यावर त्याला तिथं एक हातोडा भेटतो आणि तो हातोड्याच्या साह्याने वर जाण्याचा निर्णय घेतो आणि वर चढायला लागतो. निम्म्यावर चढलेला असतो तवर तेवढ्यात वरून काही पोरं मेलेली कोंबडी त्याच्या अंगावर फेकतात. आणि वरनं काय अंगावर येतंय हे ते चुकवायला लागतो. तोल जातो आणि तो खाली पडतो. एवढ्यावरून पडल्यामुळे सॅम बेशुद्ध झाला होता आणि त्याच दिवशी संध्याकाळी तो शुद्धीवर येतो. शुद्धीवर आल्यावर तो वेदनेने रडत होता कारण त्याच्या पायात तो हातोडा घुसला होता. त्याचा रडण्याचा आवाज ऐकून एलिस घरामधून बाहेर येते आणि त्याला मलमपट्टी करण्यासाठी घरात घेऊन जाते. काही दिवसांनी जखम बरी झाल्यानंतर सॅम पुन्हा एकदा घराच्या बाहेर येतो आणि खडकाच्या पलीकडे मदतीसाठी आवाज देतो. पण खडकाच्या पलीकडून कोणी सुद्धा मदतीसाठी येत नाही. 4-5 दिवस असेच निघून जातात आणि 4-5 दिवसानंतर त्यानंतर खडकावरून एक पोरगा सॅमला आवाज देतो की तुला कसली मदत पाहिजे? सॅम त्याला म्हणतो की मला एक रस्सी पाहिजे आणि मला वरती खेचून घ्या. काही वेळानंतर ते पोरग सॅमसाठी रस्सी घेऊन येतं आणि सॅमला रस्सी खाली टाकतं. रस्सी पाहून सॅमला खूप आनंद होतो आणि तो त्या पोरांना म्हणतो, मी माझ्या पोटाला रस्सी बांधतो आणि तुम्ही मला वरती खेचून घ्या. पण सॅमला वरती खेचायला लागतात आणि सॅम निम्यापर्यंत आल्यावर सॅमला खेचायचं बंद करतात. सॅमची मजाक उडवत हसू लागतात आणि रस्सी हलवून सॅमला खडकावर इकडून तिकडे आपटतात. एवढ्यात एलिस बाहेर येते आणि त्या पोरांना शिव्या देत सॅमला खाली सोडा. खडकावर आपडल्यामुळे सॅम पुन्हा एकदा बेशुद्ध झालेला असतो. त्याला घरात आणते आणि बेडवर झोपवते.
काही दिवसानंतर सॅम बरा होतो आणि एक दिवस एलिस आणि सॅम सोबत बसलेले असतात व एलिस सॅमला म्हणते की तुला माहित आहे ना, तू किती पण धडपड केली तरी तू इथनं बाहेर जाऊ शकत नाही, मग तू कशाला धडपड करतोयस, इथंच खाऊन पिऊन चांगला राहा ना. एलिसचं हे बोलणं ऐकून सॅमलाही पटलं होतं की आपण काही इथनं बाहेर जाऊ शकत नाही, त्यामुळं आपल्याला परिस्थिती बरोबर समझोता करायला हवा. त्यानंतर तो तिथेच रमतो आणि एके दिवशी घराभोवती झाडे लावतो. खडकाच्या पलीकडून त्यांना दर 15 दिवसाला खाण्यापिण्याचं सामान येत असे. एक दिवशी त्या सामानात दारूच्या बाटल्या पण होत्या. खूप दिवसांनी दारू दिसल्यामुळे सॅम तो दारूच्या बाटल्या पटापटा संपवू लागला. त्या दिवशी खूप दारू पिल्यामुळे सॅमला समजलंच नाही की त्यानं नशेमध्ये एलिस सोबत संबंध ठेवले आहेत. असेच काही दिवस निघून जातात आणि त्याला खडकावरून एका पोराचा आवाज येतो. ते पोरग सॅमला म्हणतं की माझी शिकायची खूप इच्छा आहे, तू मला शिकवशील का. तर सॅम त्याला म्हणतो हो नक्कीच, पण तुला मला इथून बाहेर काढावं लागेल. नंतर ते पोरग सॅमला त्या खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी तयार होतं आणि तिथून निघून जातं. आपल्याला इथून कोणीतरी बाहेर काढणार या विचाराने सॅम पण खूप खुश झाला होता आणि त्या पोराची वाट बघू लागला होता. 1-2 दिवस झाले तरी ते पोरग काय सॅमला मदत करायला आलं नाही. तिसऱ्या दिवशी सकाळी एलिस घराबाहेर खूप मोठ्याने रडायला लागली होती. सॅम बाहेर येऊन बघतो तर त्या पोराने त्या मदत करणाऱ्या पोराला खडकावरून लटकत मारून टाकलं होतं. त्यानंतर एलिस शेजारीच पडलेलं एक दांडकं घेते आणि सॅमला जोरजोरात मारायला सुरुवात करते आणि त्याच्याकडे बघून म्हणते की तुझ्यामुळे माझ्या पोराचा जीव गेलेला आहे, मी तुला आता सुट्टी देणार नाही, आणि त्याला खूप मोठ्याने मारायला सुरुवात करते. सॅम बेशुद्ध होतो आणि त्यानंतर एलिस सॅमला एका जाळीमध्ये कोंडून ठेवते आणि तिथेच त्याला खायचं आणि प्यायचं देते. दिवसानंतर एलिसला 9वा महिना चालू होतो आणि ती वेदनेने विव्हळत असते. सॅम तिच्या अवस्थेकडे बघून तिला म्हणतो की हे बघ एलिस, तू मला हेतून बाहेर काढ, तुला पण माझ्या मदतीची गरज आहे, मी तुला तुझ्या डिलिव्हरीमध्ये मदत करेन. सॅमचं हे बोलणं ऐकून एलिस पण थोडा विचार करते आणि त्यानंतर ती त्याला त्या जाळीमधून बाहेर काढते. एके दिवशी सॅमला त्या खडकावरून एक शिडी खाली आलेली दिसते, त्यामुळे तो खूप खुश होतो आणि तिथून जाण्याचा निर्णय घेतो. शिडीवर चढू लागतो आणि विचार करतो की इथं एलिस पण एकटीच आहे, त्यामुळे तिला एकटीला सोडून जाणं हे चुकीचं आहे आणि तो तिथेच थांबण्याचा निर्णय घेतो. काही दिवसानंतर एलिस आणि सॅमला एक छोटंसं गोंडस बाळ होतं. त्यानंतर ते दोघेही खूप खुश होतात आणि राहिलेलं जीवन ते आनंदात राहण्याचा निर्णय घेतात. त्याच वेळी सॅमच्या मागून पोरांचा एक घोळका येतो आणि त्या घोळक्यातला एक पोरगा सॅमच्या गळ्याला चाकू लावून सॅमला मारून टाकतो आणि इथेच ह्या पिक्चरचा द एंड होतो.